झाली का तेवढी? हो का? मुळात पुणे आणि पिंपरी चिंचवड 2 शहरांच्या प्रकृतीमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की फरक आहे. हं, पुण्यामध्ये एखादा चुकीचा प्रकार घडला, एखादा चुकीचा निर्णय झाला, तर इथले समाजसेवक, इथले कार्यकर्ते तुटून पडतात त्याच्यावरती. हं, पिंपरी चिंचवडमध्ये चुकीचं एवढं सगळं घडूनही हं, प्रतिक्रिया द्यायला सुद्धा लोक पुढे येत नाही. का? हं, पिंपरी चिंचवडमध्ये बाहेरून आलेला समाज जो आहे, तो सगळा पोटार्थी आहे. हं. पोटापाण्यासाठी आलेला आहे. ओके. हां. तो काय विचार करतो, की ह्या विषयावरती आम्ही जर काही प्रतिक्रिया दिली, स्वतःची भूमिका मांडली, हं, तर आमचं जगणं मुश्कील होईल. त्याच्यामुळे तिथं लोकं बोलायला सुद्धा घाबरतात. हं, ज्यावेळेस लोकं खुलेपणाने बोलायला सुरुवात करतील आणि हं, रस्त्यावरती येतील, हं, हा जनतेचा जनमताचा रेटा निर्माण होईल, हं. त्यावेळेस ह्या लोकांना पळता होईल थोडी. एवढी दहशत आहे म्हणजे पीसीएमसीमध्ये? आहे ना, मग आहे हे ना. भाजपने भयमुक्त पीसीएमसीचा वगैरे नारा दिला होता. हो, मागच्या निवडणुकीमध्ये भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त दिला. भयमुक्तीच्या बाबतीमध्ये सांगतो, पिंपरी चिंचवड शहरातला सर्वात मोठा, ह्या भ्रष्टाचाराचा सोडा, हं, सर्वात मोठा गंभीर प्रश्न कोणता असेल, तर या शहरामधली बालगुन्हेगारी. या शहरामध्ये बालगुन्हेगारी का? ते 16, 17, 18 वर्षाची पोरं जे आहेत, त्यांनी कुठलाही गुन्हा केला, हं, तर त्याला कुठली गंभीर शिक्षा होत नाही. तो हं, जास्तीत जास्त बाल सुधारगृहात जातो. हं. राज्यकर्त्यांनी अशा लहान मुलांचा वापर करून त्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्यकर्त्यांनी म्हणता तुम्ही? राज्यकर्त्यांनी हं, राज्यकर्त्यांनी गुंड पोचले, गुंडांनी हे बारकं पोचली. पूर्वी मी ज्यावेळेस तिथे केपीसी आपले कृष्णप्रकाश म्हणून आयुक्त होते, हं. त्यांनी मला या विषयावरती सांगितलं होतं, हा विषय फार गंभीर आहे, पुढे शहराच्या दृष्टीने फार कठीण म्हणजे आहे. मोठे पोलीस अधिकारी तुम्हाला हा, सांगतात हे. पोलीस आयुक्त. बरोबर, पोलीस मी आयुक्त. त्यांना स्वतः आमच्या स्टुडिओला डायलॉग करण्यासाठी बोललो होतो. हं, त्यांनी सांगितलं, इट्स व्हेरी सीरियस. हा तुम्ही विषय चालवला पाहिजे. हं, आता आम्ही चालवतो ठीक आहे. ती त्यावेळेस लोकसंख्या, त्या मुलांची संख्या होती 350-400. हं. आज त्या मुलांची संख्या जवळजवळ 4,500-5,000च्या दरम्यान पोहोचलेली आहे साहेब. बापरे! पोलिसांच्या रेकॉर्डला, आत्ताच्या पोलीस आयुक्त विनायक चौबे त्यांनी हं, त्यांच्या रेकॉर्डला 35 राजकीय टोळ्या, हं. राजकीय गुंडांच्या टोळ्या, 35 एकट्या पीसीएमसीमध्ये? एकट्या पीसीएमसीमध्ये. बापरे! काय लोक कसे काय पुढे येणार सांगा तुम्ही म्हणजे याच्यामध्ये? ह्या सगळ्या टोळ्यांमध्ये बाल गुन्हेगारांचं प्रमाण त्याच्यात हो. ते 4,500 म्हणतात ते सगळे ह्या 35 ते टोळ्यांमध्ये? 35 टोळे ते सगळे, ते ही बगलबच्ची आहेत सगळे. म्हणजे अशा प्रकारे जर तिथलं राजकारण चालत असेल, तर कोणत्या दिशेने जाणार? म्हणून शहराचा कडेलोट होऊ शकतो. हे सत्ता बदलाचं आता म्हणजे आपल्याला सुसंस्कृत म्हणायचे पिंपरी चिंचवड सुसंस्कृत आम्ही आतापर्यंत म्हणतो. तुम्ही सांगताय ही आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. नाही, धक्कादायक आहे, ऑन रेकॉर्ड आहे. मी क्राईम रिपोर्टरची मुलाखत घेतली. दुसऱ्या दिवशी सीपी म्हटले, "अहो, हे कशाला डिस्क्लोज केलं तुम्ही?" हं, हं, पण ते याला लोकांना समजलं पाहिजे ना, आपण नेमकं चाललो कुठे? पुढचं आपलं जगणं, आपल्या मुलाबाळांचं जगणं, हं. तुमची मुलगी रस्त्याने जाताना ती सुरक्षित घरी परत येईल याची खात्री पाहिजे.